गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय जय श्री कृष्ण चंडाशा गोपी नयन सरोज विकाशा सत्य ज्ञान प्रकाशा गोकुळवासा गोविंदा. जय जय श्री कृष्ण उदारा निज जनमानस चंद्र चकोरा ब्रह्मानंद ज्ञान समुद्रा मायातीतानंता. जय भवरदयानंद कंदा प्रेमळ भक्त चातक जलदा पूर्णानंदा पूर्ण सुखदा भेदा भेदातीत तू. जय जय माया विपिन दहना मधुकैठभ भारे मुर्दन मर्दना धर्मपालका सद्गुणवर्धना सचितानंदा परमेशा. जय जय कमलनाभा कमलपत्राक्षा मनमोहना निर्विल्प कल्पवृक्षा माया चक्रचालका सर्वाक्षा दानव शिक्षा कारणे षड गुण ऐश्वर्य संपन्न यश श्रीकीर्ती आदुर्य विज्ञान. जय आरिषड वर्ग मदभंजन निरंजना निरापाधिका हरे अनंता शाई अनंता. पुढे बोले हरिविजय ग्रंथा तुझी लीला जगन्नाथा तुझ बोले सर्वही. तिसरे अध्यायी निरूपण गोकुळी गेला मनमोहन वासुदेवाशी आडवे विघ्न माया जाळ पयाले धरिता स्वरूपानुसंधान आडवे येत माया विघ्न तैसे हरिउदरा येऊन वासुदेव बांधले मायेने. साधका जो जो स्वरूप प्राप्ती होत तव पुढे सिद्धी आडवी येत अष्ट सिद्धी संगे परमार्थ सर्व जातो हातीची. सिद्धी पाठी जो लागला तो दिवसाची चोरी नागविला आत्मप्राप्तीचे तयाला कल्पंताही नव्हेची. देवाच्या बापाच्या पायी वाहिले माईनी पेडी ठोकिले माईक जीव सकलेके मुक्ते कैसे होती पा. ऐसी दुर्धर हरीची माया तिस कंस गेला आपटावया तव ती गेली निष्ठोनिया न येते आया असुरासुराशी. ब्रह्मादिक पडली माया अटक तेथे कंस काय मशक लागला कंसाशी परमधाक निशी दिवस विसरेना जवळी प्रधान कारभारी. कंस धावले तयावरी हारे तुम्ही माझे सर्वरी मज मारू पाहता भोवते सेवकाचा भार. तो हाक फोडी कंसासुर म्हणे अवघेची दावेदर मज भोवती मिळाले. आजसो आता गोकुळी चक्रपाणी पहुडला यशोदेचे शयनी. जागी झाला नंदराणी निजनयनी अवलोकी. यशोदा केवळ ज्ञानकळा हरिप्राप्ती झाली तिजला सयास न करिता आला घरा आपणा गोविंदा. यशोदेचे भाग्यविशेष कवडी देऊनी घेतला परीस कोंडा देऊनी कल्पवृक्ष हाता आला निज भागे. धून देऊनी घेतले अमृत की आजा पाटले ऐरवत. जंबुक देऊन यथार्थ सिंहाघरा आणला एके चिंतामणी गोफळीला. तो येऊन अंगणात पडला तैसा यशोदेशी लाभ झाला घरा आला श्रीहरी. यशोदा बैसली उठून तो सेजे देखून निधान अमल दल राजीव नयन मोहिले मन यशोदेचे. हासेवरी मुख करुणी आपले चरणाची अंगुष्टी धरुणी घाली आपुले वदनी तेज सदनी सामाये. यशोदेशी पुत्र झाला म्हणून धावती रोहिणी आणि गवळणी आनंद न सामाये तेवणी धन्य राणी नंदाची. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. द्वारे उभे मंडप केले समस्त ब्राह्मण जवळी आले. कुळाचे उपाध्याय ते वेळे गर्गमुनी धावनिया. गोकळ यावतरला श्रीहरी वाद्ये वाजती अति गजरी. दाटी झाली ती नंदद्वारी देवंबरी पाहती. नंदे करुणी मंगलस्थान पाहो चालला पुत्रवदन. गर्ग आदी मुनी करुण ब्राह्मण त्रिकाळ ज्ञानी पादले. करुणिया पुन्हा वाचन मग पाहे श्रीकृष्ण वदन. मधुबिंदू मुखी घालून मधुसूदन तोषविला. श्री वासुदेवाचे वदन पाहता नंद आनंद घन म्हणे अनंत जन्मीचे पुण्य एकदाची फळे आले. 2 लक्ष गोधने नाना परीचे दिव्य रत्ने विचित्र अलंकार भूषणे वाटिता झाला नंद तो. अक्षयवाने देऊनी धावती नगरीच्या गवळणी आहेर अलंकरिते क्षणी गोवळी पूजती नंदाते. मांडित सर्वे अलंकरे गवळणी नेसल्या कर्ण कांबरे पायी पैंधन वाजती गजरे. यशोदेच्या गृही जाता हळदी कुंकवाचे ताटे भरुणी धावता ती नितंबनी म्हणती धन्य त्रिभुवनी. यशोदा देखिले समर्थ एक म्हणती हे बाळ सखे
मुखे दिसते बहुविशाळ, एक म्हणती त्रिभुवनाशी घालील पालन हा पुरुषार्थ, एक म्हणती होईल महावीर, एक म्हणती दिसतो उदार, एक म्हणती सहस्त्रकर उना तेजाशी याचिया, एक म्हणती नखावरुणी काय सांडावा कुरवंडी करुणी, एक म्हणती ओवाळुनी जाऊ तुझवरुणी बालका, एक बोलती बोलू नका गोष्टी बालकासी लागेल गे दृष्टी, यशोदेच्या जगजेठी पुढे अवसंगा घेतला, जया मंदिरी उपजला श्रीपती, कैसूर कस्तुरीच्या लिंपल्या भिंती, आरक्त चांदव्या विराजते, मुक्त झालरी भोवते, रत्ने जडित पलंग, पुढे ठेविला रत्नखचित चौरंग, त्यावरी यशोदा श्रीरंग, घेऊन या बैसले, ओसंगा घेतला चक्रपाणी, श्वेत चामरे की घेऊनी, ढाळती दोघे जणी यशोदेच्या स्वानंदे, तांबूल त्रयोदश गुणी, विडे देती दोघे जणी, एक पीक पात्र धरोणे, उभे असे जवळके, कनक भराची या बुथी, घेऊन बसले यशोदा सती, ओसंगा घेतला श्रीपती, आनंद चित्तीन समाये, भोवते वैष्टिले विद्वजन, गर्गमुने पुढे होऊन, पाहे बालकाचे लक्षण, नयनी वदन विलोकी, जातक वर्णित गर्गमुनी, नंद यशोदा ऐकती श्रवणी, जे श्रवण करिता पाप धुनी, होय एकदा सर्वचे, हात पाहुणी गर्ग, म्हणे इंद्रिया श्रीरंग, धन्य यशोदे तुझे भाग्य, नवरणा विशेषा ते, जे शेष सागरीचे निधान, जे श्राब्धित तनयेचे जीवन, जे क्षितिधरावरी करुणे शयन, तो हा निधान पुत्र तुझा, कमलनयन कमलवदना, कमलनाभा कमलभूषणा, कमलप्रिय कमलशयना, तो हा पूर्ण पुत्र तुझा, हा उपजला तुझे उदरी, की कीर्ती करील त्रैलोक्य भरी, यासी असती बहुत वैरी, परे नाटोपे कोण हा, महाविषाते स्तन भरुणी, कोणी येईल कामिनी, स्तन पातिता चक्रपाणी, ती शोषून टाकील, छंडवायू उडवून याते, घेऊन जाईल आकाशपंथे, मर्दून यात्या दत्याते, विजयी होईल पुत्र हा, अंगावरी येईल गाडा, त्याचेही करील चुराडा, दोन्ही वृक्षात एकडाकडा, मोडून पाडतील त्यावरी, हा होईल चित्तचोर, गोरस उरोनेनी अनुमात्र, ऐकता हसती सकल विप्र, यशोदानंद सुखावती, माया चक्र चालक चक्रपाणी, मोहिला अवघ्या गवळणी, यासे थोर यमुना जीवनी, महासर्प भयासे, जे येथे विजयी होईल आपोआप, अनेक एक बापाशी गिळील सर्प, तोही तेथे त्याचा प्रताप, विशेष वाढेल जननीये, द्वादश योजने महाग्न, ग्रासीला हा नागराक्षण, महापर्वत उचलून नखाग्रणेच धरील हा, गोरक्षण करील हा माते, कंसासी मृत्यू याचेने होते, संहारल सर्व दैत्याते, बंदीचे समस्त सोडविल, गुरुपुत्र गेला जो मरुण, तो पुन्हा देईल आणून, समुद्रात एक पट्टन, नवेचे रचिल अद्भुत, महादैत्य संहारुण, वरील मुख्य पट्टराणी, अनेक 16 सहस्त्र जणी, एक लची पर्णिल, 16 सहस्त्र एक शत, अनेक 8 जणी विख्यात, संतती वाढेल अपरमित, नाही अंतनिज भाग्या, घेईल भक्ताचा कैवार, उतरील धरणीचा सर्व भार, याची लीला गाता सर्वत्र, प्राणी तरतील त्रिभुवनाचे, धर्माघरी उद्दिष्ट प्रीती, काढील हा श्रीपती, होईल भक्ताचा सारथी, लाज चित्ती धरेना, दिवसेंदिवस लीला चरित्र, दाविल गती चित्र विचित्र, निजधामा जाता सग्रोत्र, समगामे नेईल हा, ऐशे जात कायता श्रवणी, तटस्थ झाला नंदराणी, तो स्तनपान करता चक्रपाणी, परतून पाहे द्विजाकडे, माझी लिली सांगितली सर्वत्र, म्हणून हास्य करी राजेवनेत्र, जो ब्रह्मानंद सर्वेश्वर, लीला कौतक दावितो, 12 दिवसापर्यंत 16 होतसे अद्भुत, नंदे द्रव्य अपरमित, वाटिले विप्रते वदा, 13वे दिवशी पाळना, पहुडला वैकुंठ राणा, श्रीकृष्ण हे नाम जाना, गर्ग्याने स्थापयले जाणुनी, करिता नाना साधन, न ये ब्रह्मादिकाचे ध्याना, त्यास घालून या पाळणा, जो म्हणती म्हणून या हलविता, वेदशास्त्रानं आया, भोगिंद्र घाला श्रीहरीच्या शया, तो पाळणा निजोनी या, लीलादावी भक्ता ते, जो उपयोब्धी हृदय निवासी, पद्मासेवी पादपद्मासी, अरगरी पूवहन जासी, पाळणा त्यासे पहुडला, जलजनाभ जलजलोचना, जलाधीशयनी जलदवर्णा, जल विजय कर जोडून या, द्वारी उभे जयाची या, सनकादिक सनत कुमार, हृदय चिंतला निरंतर, जे मनमत शत्रू ध्येय साचार, नारदादी गुह्य जे का, जे मूळ अधिमायेचे, जे पक्व फळ निगमल्लीचे, दे देवतार्चन कमलोद्भवाचे, पाळण्यात खेळत असे, जो विद्वजन मानस म्राळ, जो वैकुंठीचा बिल्हाळ, निज भक्त वरद तामनील, तो पहुडला पाळना,
जो अनंत गुण संपन्न, अनंत नेत्र, अनंत वदन, अनंत बाहू, अनंत चरण, त्यासी जो जो म्हणून हालवे, जो अलक्ष अपरंपार, जो आदि मायेचा निजवर, जो त्रिभुवनाचा आधार, जो बंध निजगमा, जो विराट वृक्षाचे मूळ बीज, जो योगीची या विश्रांती शेज, जो आदि प्रणवाचे निजगुज, तो पाळना पहुडला, जो वेद विद्या चल जनकिर, जो ब्रह्मांड नगरीचा स्तंभ थोर, जो दानव समर्ग प्रताप धीर, पाळला तो पहुडला, अज्ञान गदछेदक पंचानना, जो माया घोर विपिन दहना, जो सर्वानंदाध्यकरणा, ब्रह्मा पूर्ण श्रीकृष्ण, पाळण्याभोवती सुवासनी, शांती क्षमा दया उन्मनी, उपरती सद्विद्या कामिनी, जो जो शब्द हलविते, निर्माण दीक्षा दीक्षित तितिशा स्वरूपस्थिती, मुमुक्षा निष्कामा प्रतिती, सुलोचना समाधी सद्गती, लीला गाती आनंदे, वरा पश्यंती मधमा वैखरी, गजरे गाती नारी चारी, चारी मुक्ती निर्धारी, चहू कोडी ततष्ट, घरात मुख्य या सुंदरी, इतर वैसल्या बाहेरी, जागती सुषुप्ती नारी, त्यासी हरी दिसेना, असंभवनते विपरीत भावना, विक्षिप्तते त्यागे तो येतो जाना, तुर्या दावी शहाणपणा, जाणते असे बहुतमी, 12 16 14 नारी, गलबला करती बाहेरी, 64 दावेती कला कुसरी, परी अंतरी अप्रवेश नव्हे, असो आता सकल नितंबनी, ओटी यशोदेची भरुणी, वस्त्रे अलंकार अर्पुणी, सदना आपल्या गेल्या ते, वस्त्रे भूषणे देऊनी, नंदे बोळविले ब्राह्मण, गैरगे गोरविले संपूर्ण, वस्त्राभरणी ते वदा, गोकळी अवतरला गोपाल, सकल वृक्ष सदा फळ, धनु देवती त्रिगळ, त्रिकाळ दुग्ध तुंबळ वर्षती, आधी व्याधी विरहित लोक, नाही चिंता दारिद्र्य दुःख, शुष्क धरणीचे अपार पीक, पिको लागले ते वधा, अवतारेची रमारमण, जग जरा रहित राहिले तरुण, विकल्प पाप शुमण, देशोधडी जाहले, दारिद्र्ये जे झाले भाग्यवंत, तो मूर्ख ते होती बालके पंडित, कुरूप ते झाले रूपवंत, दैदीप्यमान तेजस्वी, अवतरता श्री कृष्ण परब्रह्म, निशेष गेले रजतम, गोकुळे असू काम परम, स्वानंदाचे जाहला, गृही प्रकाशता प्रभाकर, मग कैसा उरेल अंधकार, गृहस्वामी येता चित्रस्कर, पळून जाती चहुकडे, की बोलता ते ज्ञान वेदांत, सकल मते होती कुंठित, की सद्विवेक होता प्राप्त, संसार दुःख वितुळपे, की प्रवशता वैराग्य शांती, दुष्ट काम क्रोधाते पळती, तैशे आवरता कमलपती, दोषसु दुष्काळ पावले, असो इकडे मथुरेपती, दृढन्ने कंसाची जाणवती, राजद्वारे शोणी रडती, विजा पडती सभेवरी, महास्फोट धरुणी धरा, क्षणोक्षण कांपे थराथरा, मेघ पडला नासता धारा, शोणिताची वर्षती, कंस सभेचे चालिला, उगेची मुकुट खाली पडेला, गेली सभेची सर्व कळा, प्रेतबत विरदिसती, आपले शिरी तेल सिंदूर, स्वप्नी देखले कंसासुर, देवाभिताचे घुंगट स्वर, दिवसाची कंसायके, उगेची छत्र मोडून पडले, कंसा वाटे मरण आले, कंस स्त्रियांनी स्वप्नी पाही देखिले, महादुष्ण दारुण, विधवा स्त्रिया स्वप्न काळी, ओटी भरती घेऊन धुळी, मंगलसूत्र गळसरी तोडली, काळपुरुष अकस्मात, नाना विघ्ने देखोनी, कंसे भयभीत मणी, सदा झाले चिंतागणी, कदा शयनी निजन ये, प्रधानाशी कंस विचार करी, आपला वैरी उरीवरी, अवतरला तरी धरणी निर्धारे, ठाई न पडे शोधिता, कोणे ग्रामी कोणे घरी, वाढतो तने माझ्या वैरी, ज्या ठाई पडेल निर्धारी, त्याशी छिले देईल मी, शत्रू जे लहान आहे, तो वेगे करावा क्षय, दुंदुशुक लघु मनोनये, ते खताची ते वदा, तृणा माझी किंचिताग्नी, जो जाळील लगता क्षण, घर जोड मोड पाडून, तो बाहेर आधी घ्यावे, शस्त्राचा घाय जो न पाडे, तो आधीची ओंड न करावे पुढे, तैसा शत्रून जो न वाढे, तो आधीची घात योजावा, प्रधान म्हणे ते वेळी, ज्ञानवंत जन ऐकेली, वैरी काढतो कोळी, गवळ्याची या घरी, म्हणून या लक्षानुलक्ष गवळणी, गवळी आसती बाळंतिनी, परिवैरी असे कोण्या सदनी, तोची ठाई पिढीजे, कपाट वेशे दैत्य बरवा, धृत तर्ककी पाठवावा, आरी ठाई पुढे वधावा, नाना उपाय करुणिया, तो महाबळ दैत्य नामे दैत्य, कंसाची पैज लावत,
मी विप्र होऊन त्वरित पाळती येतो गोकुळी. कंस बहुत संतोषला, महाबळ दैत्य गौरविला. तेने तत्काळ धरिला विप्रवेश कापट्टे, धोतरे काळत्रे नेसले. यज्ञोपवीत रुळे गळे, कापट्टवेशावलंबिले. हाती पंचांग घेतले, धोतरे कोळी सरवळिले. टेळे वाटे लोकांशी दावे, मी ब्राह्मण ललटेची मिरवे. परियांतरी कापटवेश, लटिका दाखवे आचार. परी अंतरी दुराचार, वृंदावन फळवरीच सुंदर. अंतरी काळकुट धरियले, की बग पक्षी याची सुख ध्यान. की धनलुब्धिकांचे तत्वज्ञान, की दांभिकाचे भजन. वरी वरी दावी असत्य, स्त्रीलपेटांचे विरक्तपण. की वैश्यांचे मुखमंडन, की कोल्ह्याट्याची श्रुत्वपूर्ण. परी वरी वरी व्यर्थपये, विश्वासघातक्याचे बोल. वरी वरी दिसती रसाळ, की मैदेयांची शांती निर्मळ. वरी धरीची व्यर्थपये, तैसा तो दैत्य महाबळ. वरी वरी झाला सुनिशीळ, प्रवेशता झाला गोकुळ. धृतकुटल दुरात्मा, पुसतसे लोका सकळा. कोणाच्या घरी होते पुत्र सोहळा, तो ते सांगते कृष्णा उतरला. नंदाची या मंदरी, हरिवंश भगवती पाही. महाबळा विप्राची कथा नाही, शोध करिता ते सर्वानो ठाई. नारद पुराणे देखियला, तेथे ही कथा लिहिकली जाण. श्रोत्यान धरा अनुमान, मला वेगळी कथा पूर्ण. साहसही वाढेना, नाना पुराणीचे इतिहास. बोलिला स्वामी वेदव्यास, त्या लागे कदापि न दोष न ठेवावा ग्रंथाते. असो तो धृत महाबळ विप्र, प्रवेशला नंदाच्या मंदिरात. गोकळी करीती नमस्कार, भावे करुणी विप्राते. बैसविला दिदले आसन, केले ब्राह्मणाचे पूजन. यशोदा कृष्णाशी येऊन स्तनपान करवित. यशोदा म्हणे ब्राह्मणासी, शुभग्रह प्रहा कृष्णाशी. जन्मकालाची दशा कैशी ते आम्हासी सांगिचे. पूर्वी गर्गजातक, परमकल्याण शुभसूचक. तेही सांगावे समक, दशा पाहुणे कृष्णाची. तव तो कापट्टे करुणी, पंचांग पाहे उकलणी. शन एक ग्रीव तुकवुनी, सांगता झाला ते वदा. म्हणे गर्ग ऋषीश्वर, सकल चुकले गुणाकार. सर्वांची मुळी साचार, कृष्ण उपजला जानपा. यासी उपजला लागले मूळ, हा करेल सर्वांची निर्मूळ. याच्या पायी गोकुळ निर्दाले सर्वही, हा उपजला तो मुळी. करील स्वगोत्राची होळी, तरी तुम्ही सकल मिळवणे गोळी. लेकरू बाहेर टाका हे, गर्गते माझे नेऊनी. जतीचे पुरावे ते क्षणी, तरीच कल्याण तुम्हाला निश्चय जाणीचे. बाळ नवे हा काळ, गिळील तुमचे सर्वांचे गिळील तुमचे कुळ सकळ. ऐशा एकेदा वैकुंठ पाळ, काय चरित्र मांडिले. जो सकल चराचर व्यापक, जो माया चक्र चालक. जग हाटी पट सुरेख, परितंतु देख श्रीकृष्ण. नाना परीचे विचित्र मनी, तो ओविली एकची गुणी. की अनेक तरंग सिंधू जीवनी, परी उदक एकची निर्धारे. की नाना घटी एक दिनकर, की बहु मंदिरे एक अंबर. की एक सुवर्ण नाना अलंकार. तैसे व्यापक श्रीहरी, श्री नाना मातृकाचे उच्चार. परी त्यात एकची ओंकार. नाना घटाचा आकार, मृत्रिका एकची. तैसा श्रीकृष्ण सर्वचित्त चालक, जो मनोबुद्धीचा प्रवर्तक. तेने मांडिले हो कौतुक, परमनाटकी श्रीहरी. बाहेर टाकावे बाळ, ऐस बलता महाबळ. तो दह्याचे मडके सबळ, कपाळावरी आदळले. बोलता उत्तरे अमंगळे, परी म्हणून या लाटणे आवेशिले. मुखा माझी उभेची शिरले, कपाटीची ते बदा. ऐसे कौतुक गवळी पाहती, तव घरातून देहारे पाट धावती. हुराहुरा धडाधडा आदळती, नाही शक्ती पळावया. पाटे वरवांटे मोडती पाय, कपाट याचे तेथून पळो पाहे. बीजही आडवे उभे राहे, वाटणे दी दुर्जना. पाट चौक्या पहारा आरगळा, घन कुदळी कुरडी सबळा. गौऱ्यासही जीवा आला, पक्षासारखी धावती. होती मुसळाचे मार, धोत्रे फेटून गेले संग्रम. पंचांग फाटून झाले चूर, जानवे गेले तुटून. ढुंगणाचे धोत्र गळाले, नागवीची कपटी पळाले. पदार्थ तितके धावती बळे, मार देती दारुण. गवळी हसती सकळ, आमच्या कृष्णाशी ठेवले बोल. परी त्याचे फळतात काळ, प्राप्त झाले तयाची. गदा गदा हसती गवळणी, अपवित्र बोलला पापखानी. जळो जळो याची वाणी, बरा झोडता भगवंते. इकडे कपटी नागची पळत, पावला ते त्वरे मथुरे आत. चळा चळा कापत रडत, कंसाजवळी पातला. कंसासी ही म्हणे तुझा आरी, वाढतो तो गोकुळा भीतरी. तो अनिवार्य सकळ धर्त्री, निर्वैर करील वाटते.
थोर मार जो मज बैसला पदार्थ मात्राशी जीवाला नवे मानवी कळा तो अवतरला श्रीविष्णू कंसशी म्हणे महाबळ गोकुळी वारतो तुझा काळ जो दिसतो जो जरी बाळ तो निकळ न कळे कृतांत कंसा मज वाटते पुरड की जवळ आले तुझे मरड ऐकता दचकला मन कंसरायाचे ते वदा केसरी प्रताप ऐकोनी थरथर कापती वरुड की गरुडाचे ऐकोनी स्तवन उरग चित्ती दचकते ऐकोनी सौभाग्याची स्तुती दुर्जन परमचित्ती की वेदांते ऐकुणे स्तुती मदभाती भयभीत तैसची कंश दचकवणी मग मने दिसते वर्तमान कठीण आता वैर्याशी शोधून कोण मारेल सत्वर की व्याधी जो उद्भव नर जो का निर्मूळ करवी लवकर अग्नी आणि वैरी धाकोटा म्हणे नये चिके लघु म्हणू नये दंतशुक पुढे दृष्ट विघ्नकारक तो पुतना करू येऊन या सम्मुख पैंज बोले कंसासी क्षणा माझी तुझा वैरी शोधून मारी निर्धारी की जाणे ते कपटकुळासरी आज्ञा देई मजाता कंस परमतोष संतोषला गौरू निरोप दिदला कपट रूप ते वेगळा नटली रंभे सारखी पायी रुंझनते पैंजन नेत्री सोगचे अंजन सर्व अलंकारी नटले पुरड परमपापिन पूतना कंस म्हणे पुतने अवधारी गावोगावोची बालके मारे यात सापडेल माझा वैरी तो तू झड करी वधिक्का आधी पुतना परमचांडाळी त्यावरी कंसाची आज्ञा झाली एरी तेची हृदय धरली प्रीतीने अतिप्रीतीने ते वदा आधीच शंख करावयाची हौस त्यावर पातला फाल्गुन मास की राजाशी झाला तिरस्काराश यथा सुखे हिंडावया आधीच दुराचारी जो स्त्री राज्यात कारभारी आधीच ते पैशून्य दृष्टा घोरी त्यावरी नृपती पाठी राखा की मदिराची पाजली मरकटाला त्यात भूत संचार झाला क्या माझी त्या माझी वृक्षकेचा दंश केला तैसे झाले पुतनेशी की मध्यपयाशी देखिले शिंदीवन की वामन केले धावे श्वान की कागद शत देखून हाती संक्षेपे उकरी पै तैसे राक्षसी ते अवतरी गावोगावची बालके मारे प्रवेशता लोकबंदरी ते वरिताची कोणीचे तीच लोक देखोनी म्हणती लक्ष्मीच आली ग्रहाप्रती बाळे मारती गुप्तगती ते कोणासेही कळेना ऐशी ती बालकाची महामारी प्रविशली गोकुला माजारी स्तनमुखी लावताची झडकळी बाळे प्राण टाकिती महाविषे भरुणे स्तन प्रविशले यशोदेचे सदन यशोदा म्हणे बालकृष्ण पहावया आली गोपी हे पाळण्याजवळी आली पुतना दृष्टावलोकी राजीवनयिना ते बाललीला देखून या मना परमसुख वाटते नीलवरड केशकुरळ आकर्ण नेत्र विशाळ भाळ दिव्य पिंपळ पान सुढाळ धगधगती सतेज कर्णी कुंडळे तळपती लघुदंत चाकीचे झळकती सुहास्यवदन श्रीपती कंठशोभत सेवा गणखे पद एका काळी मुक्तहार तेने शोभिला बाळ दिगंबर वाकी बिंदली परिकर तडित प्राय झळकते चिमणी बोटे चिमणे हाते चिमण्या मुद्रिका लखलकते चिमणी चिकटी मेखला झळकते शूद्र घटा किनकिनते पायी पैंजनवाळे वाजती चरणांगुष्ट धरती हाती वदनी धरुडे रमापती चोखे प्रीते करुणिया तो वैकुंठपती वरिष्ठ की मुखाशी घातला चरणांगुष्ट की चरणी गोड्यासी उत्कृष्ट ऐसे भक्त बोलती जे ते भक्तता चरणी रंगती म्हणे गोड म्हणून वैखणिती ते गोडी पहावया श्रीपती जपत होता बहुत दिवस ते गोखळी फावले स्पष्ट मिळून या चोखी अंगुनष्ट की स्वचरणीच्या महावरिष्ठ आबाल लोकनेन ते जैसे पितयाचे अमृत फळ आणिले ते बालकासी हाती परी त्याची गोडी नकळे त्याचे वदनी न घाली सर्वता त्याची फळ पिता चोखती बाळ झोंबून या लागे हाता तैसा तो जगतपती याचा पिता गोडे आधी सेवित गोडीने चरणा चोखी श्रीपती त्या लागे भक्ताच्या मिठ्या पडती असो पालखी जवळ निश्चिती पुतना ते उभी असे पुतना उचली वनमाळी स्तना घातीला मुख कमळी परम आवडीने ते वेळी स्तनपान करीत असे हाती धरून या स्तन मुखी घाली जगत जीवन पुतनेच्या खांद्यावर जाण एक हात ठेविला विष शोषले संपूर्ण दग्धे गेले सिरुण सर्वांगीच्या शिरा ओढून तुंबडती एकच लागले तू पुतनेशी नवल वाटले म्हणे विश्वशूनी बाळ वाचले सर्वांग हिचे कापू लागले सोडी म्हणे श्रीकृष्णा गोपाळा गोविंदा श्रीपती सोडी सोडी कामज प्रती मी परतून नये मागुती या गोकुळा माझरी पै सावळे गोकळे माझे आई सोडी सोडी कृष्णे कन्हाई कान्हाई म्हणून या मुखाकडे ते समय पुतना विलोकी सद्गदित सोडी
सोडी वेदका वनमाळी, तुझी माता कैशी वाचली, धन्य ती यशोदा वल्लाळी, स्तनपान करे तू ते माझ्या शोषकाशी जीव प्राण, सोडी नगे आता परतून, खाली पडे मूर्छा येऊन, तरी जगज्जीवन सोडिना, सकल गोत्रे शोषले, पुतना अवलोकी वनमाळे, तव ते मूर्ती सावळे, हृदया माझे विराजे, अवलोकित कृष्णाचे वदन, हृदयी बिंबले त्याचे ध्यान, मुखा करी हरिस्मरण, कृष्णा गोविंदा माधवा, जय जय मुकुंदा मुरारी, पुराण पुरुषा श्रीहरी, माझा भावपाशा निर्धारी, छेदी आता विश्वेश्वा, जो सजल जल जल जलदर्वन वदन उदार आकार नयन, अवलोकिता सोडिता प्राण, पुतनेने ते वदा, स्थूल लिंग कारण महाकारण, हरिने शोषणे लागता क्षण, दश इंद्रियाचे पंचप्राण, शोषी अंतःकरण चक्षुष्टिया, अवस्था भोगभोगुनी स्थाने, संपूर्ण शोषिले जगज्जीवने, पुतनेचे भाग्य वानावे कवने, केली धन्य भगवंते, गेली पुतनेचे प्राण, तरी न सोडी जगज्जीवन, यशोदा पाहे घरात येऊन, तो विशाळ आसुरी पसरली, महाभयानक विक्राळ वदन, दंतधारा भयासूर पूर्ण, जिव्हा लांब सुंदर वदन, लळती मुखाबाहेरी, भाळी चरचिडी सुंदर, बाबर झोटी भयंकर, की ते हे तटिका चंद्रधार, कृष्णावतरे जलमली हे, नीर शिरीच्या रुळती माळा, यशोद्याचे देखिली ते वेळा, हाक फोडून बोलवी सकळा, धावा धावा म्हणत असे, गवळी पातले समस्त, थरथरा यशोदा कापत, महाभयानक प्रेत वृक्षाशी पसरले, गवळी पहाती सकळ, तो तिचे वक्षस्थळी घननिळ, सचितानंद घन निर्मळ, स्तन मुखी धरलेसे, गवळीनी आणि कृष्ण उचलला, यशोदे पाशी दिदला, अश्रू वाहती मातेच्या डोळा, हृदय धरुणी स्पुंदत, मोठा चुक लागे अनर्थ, कैशी राक्षसी आली घरात, मागुती कृष्णवदन पाहत, अश्रू पडती हरिवरी, भ्याला असे लगे श्रीपती, म्हणून आपली पायीची माती, श्रीकृष्णाची ललाटी लाविती, नवल भक्ती तयाचीही, एक करती लिंबलोन, एकी कृष्णाशी पाहुनी वदन, एक जाऊ वाळून, तुझ वरुळी डोळसा, भालदारी करुणी गोरटी, घैली हरीची निजकंठी, कंठ बांधिली तेरटी गोठी, होईल दृष्टी म्हणून या, श्रीकृष्ण कथा प्रयाग थोर, भाव मागमासी सुंदर, तो मागस्नान भक्तनिर, त्रिकाल करते अनुतापे, की हा हरिविजयी ग्रंथराशी, की आनंद बन वारणाशी, तेथे जे होती श्रेत्रवाशी, ते श्रीकृष्णाशी परमप्रिय, जो भीमातीर विहार, श्री ब्रह्मांड जगदोद्धार, जो श्रीधर वरद उद्धार, त्याचे चरित्र परसाता, इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत चतुर्श्रोते परिसोत चतुर्थोध्याय गूढः। गोपाल कृष्ण भगवान की जय।